कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होडी. अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ. 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप. दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला. दीपक केदार यांच्याकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी. खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक. खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित. सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोझर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप. सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुळचक्या आवळल्या. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे दाखल. साठवण तलावाच्या भूमिपूजन कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी सुरेश दसांना 2दा नारळ फोडायला लावला. सगळा महाराष्ट्र गाजवला. नारळ कसा वाजत नाही असं म्हणत दुसऱ्यांदा नारळ फोडायला लावला. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर. विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं. भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर. मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बोलायची ही चोरी झाली आहे. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची आपली भूमिका जयंत पाटील यांनी केलं स्पष्ट. जयंत पाटलांची शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राला भेट. AI पद्धतीने तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी. पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील आणि शरद पवार प्रथमच एकत्र. बारामतीमध्ये नव तेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चा 2दा उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांच्याकडून स्वतंत्र उद्घाटन. उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावल्याची रुपाली चाकणकर यांची माहिती. पुणे जिल्हा परिषदेमधील 3 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. कंत्राटदारांची केलेल्या कामाची बिलं काढण्यासाठी लाच स्वीकारताना अटक. मुंबईमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रदूषणाचा विळखा. शहरातील वातावरण धुरकट, तर इमारतींवर मोठ्या प्रमाणामध्ये धूळ साचली. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000वर, तर चांदीच्या दराने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण. मणिपूरमध्ये भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीमध्ये कोसळल्यानं जवानाचा मृत्यू. सुनील विठ्ठल गुजर यांनी 27व्या वर्षी त्यांना वीरमरण आले. भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव साईचरणी लीन. सूर्यकुमार यादवने सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानाकडून सूर्यकुमार यादवचा सत्कार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.